ओंकारेश्वर महादेव मंदिर सानखोरी वस्ती गंगापूर धरणासमोर महादेवपूर येथे ओंकारेश्वर महादेव मंदिराचा 14वा वर्धापन दिन व शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स प्रॉपर्टीज अँड सर्व्हिसेसचा 7वा वर्धापन दिनानिमित्त महादेवपूर माजी लोकनियुक्त सरपंच विलासराजे दत्तू सानखोरे यांच्या आयोजनात हरिभक्त पारायण कृष्णा महाराज कमानकर बिंडाळी यांच्या सुमधुर कीर्तनाने संपन्न झाला। पंचक्रोशीतील असंख्य नागरिक महिलांनी हरिभक्त पारायण कृष्णा महाराज कमानकर यांच्या सुमधुर कीर्तनाचा लाभ घेतला। माझ्यापेक्षा फार माझ्या वडिलांच्या वयातले फार सिनियर फार मोठी महात्मे त्यांच्या वाचनात कधी आलं की त्यांना विचारा लक्ष्मी आणि सरस्वती कधी एकत्र राहते? कधी आलो महात्माजी? कधीच नाही। ज्या ठिकाणी सरस्वती राहते तिथं लक्ष्मी कधीच येत नाही आणि जिथं लक्ष्मी राहते तिथं सरस्वती कधीच येत नाही। म्हणजे विद्वत्ता असते तिथं संपत्ती अजिबात नसते आणि जिथं संपत्ती असते तिथं विद्वत्ता अजिबात नसते। लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र येत नाही। पण एक दिवस दोघी जणी एकत्र आल्या केटीएम कॉलेजला पेपरच्या माध्यमातून आल्या दोघी एकत्र आणि लक्ष्मी सरस्वतीला ओळखले ही लक्ष्मी आहे। सरस्वती पळतच आली, काय ग तू लक्ष्मी ना? हा काय ग इंस्टाग्रामला मला ब्लॉक केलं काय का? म्हणजे अगं तू आही मला मेसेज करत नाही, मला फॉलो बॅक दिला नाही, काय भानगड तुझी? ती म्हणजे मुद्द्याचं पण टाइमपास करू नको। म्हणजे मी जिथं राहते ना लक्ष्मी तिथं तू का राहत नाही? आणि मग लक्ष्मीला प्रश्न विचारला सरस्वती तू कुठं राहते? म्हणजे मी ब्राह्मणांच्या घरी राहते। आणि तू का लक्ष्मी? मी मारवाडी कुटुंबात राहते। तुम्ही बारकाईने सर्वे करा, लक्ष्मीचा मुक्काम हा मारवाडी कुटुंबात आहे आणि सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मण मंडळींच्या घरी। काय मंत्र म्हणतात ते लोक ब्राह्मण मंडळी फाड 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 ऐकणारा असं वाटतं बापरे याच्या जिभेवर कोण बसली? सरस्वती बसली। काल दिवसभर ब्राह्मण होते ना, काल होती ना पूजा। अरे काय मंत्र म्हणायचे फाड 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 ऐकणारा असं वाटत असं काय फडफड मंत्र म्हणतात, एक अक्षर चुकत नाही याच्या जिभेवर कोण बसली? सरस्वती। म्हणजे सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मणांच्या घरी आहे आणि लक्ष्मीचा मुक्काम हा मारवाडी कुटुंबात आहे। तुमचे जर कोणी मित्र असतील ना मारवाडी बांधव बरं का राजे, तुम्ही बारकाई ना बघा, त्यांचं किराणा दुकान जर असलं ना त्यांच्या दुकानात तुम्ही जा आणि त्यांना म्हणा दादा गाय आलो कपडे बदलले पैसे आणले बायकोचा फोन आला साखर आणा म्हणली। ती भाऊ काय म्हणतो माहिती का मारवाडी, घेऊन जा तुम्ही आपलेच पैसे नंतर द्या। मारवाडी काय म्हणतो, घेऊन जा तुम्ही आपलेच पैसे नंतर द्या आणि आपल्या दुकानात जा बरं पैसे आणि मग साखर ही आपली। या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। यावेळी हरिभक्त पारायण कृष्णा महाराज कमानकर, अशोक महाराज जाडे, आसराम महाराज राठोड, आनंदराव महाराज दिवटे, अविनाश महाराज वाघ, रतन महाराज राऊत, सीताराम महाराज पिंगळे, रामदास महाराज पाळी, शिवदास महाराज वाघ, अनिल महाराज दातीर, मनोज महाराज आणि तुकाराम महाराज बोरस्ते यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा विलासराजे सानखोरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी महादेवपूर माजी लोकनियुक्त सरपंच विलासराजे सानखोरे यांच्या कार्याचे कौतुक करत वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। असा कार्यक्रम विलास राजांनी जो हा माहोल निर्माण केलेला आहे, तर अत्यंत धार्मिक असा माहोल ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि हा प्रत्येक वर्षी असाच कार्यक्रम होत असतो, बल्कि प्रत्येक वर्षी अजून त्यामध्ये भर पडते, अजून वाढत जाते। आज आपल्या ह्या ठिकाणी नवे कीर्तनकार म्हणजे अत्यंत युवा कीर्तनकार तरफदार अशा आवाजामध्ये त्यांनी आपल्या समोर अनेक प्रश्न ठेवले आणि अनेक प्रकारचे ज्ञानाचा उपदेश केला। आपण त्यामधून काय घ्यायचं आहे त्यांनी आदर्श एक तुमच्या समोर ठेवलेला आहे। या सगळ्या धार्मिक कामामध्ये स्वतःला वाहून घेत असतात। दरवर्षी याच उत्साहानं प्रत्येक वर्षी त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात। आवर्जून मला बोलवलं जातं, मी येतोच। एखादं वर्ष मी नसेल तर येऊ शकत नाही, परंतु मी आवर्जून येतो।
कारण या धार्मिक कार्यातूनच फार काही गोष्टींची निर्मिती होते. आज या ठिकाणी इथे प्रवचन होतं, सत्संग होता, बाया बापड्या सगळ्या येऊन ऐकतात आणि ते जे काही संस्कार होतात ते संस्कार पूर्ण प्रपंचावर होतात. आणि या प्रपंचाच्या माध्यमातून हा धार्मिक कार्याचा जो काही पायंडा त्यांनी सुरू ठेवलेला आहे सातत्यानं असाच राहील. राजेंच्या बाबतीमध्ये आम्ही तर त्यांच्या बरोबर कायम असतो, कारण एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी त्याच्याकडे बघत असतो. अतिशय चांगलं काम, चांगलं व्यक्तिमत्व, एकनिष्ठेने महादेवाची भक्ती आणि 14 वर्षापासून या ठिकाणी पंचकृषीतल्या सगळ्यांना निमंत्रण असतं. खास करून फोन करणं, बोलवणं, आदरानं वागणं, सगळ्यांचा मान सन्मान ठेवणं विलास करत असतो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विलासच्या संपूर्ण महत्वाकांक्षा जे जे मनात ते पूर्ण 100% होणार. कारण तो एक निष्ठेने सेवा देवाची करतो, धरतीशी एक निष्ठेने राहतो, चांगलं काम करतो समाजामध्ये. पंचकृषीतल्या सगळ्यांना त्याचं काम बरोबर घेऊन जाण्याचं असतं. राजांवरती बोलत असताना, विलास राजांवरती बोलत असताना मी चालतीवर ऐकलंय काय फारसं म्हणजे, पण कानावर शब्द पडले. इथल्या ज्या काही राजकीय क्षेत्रातील मंडळींनी त्यांना आशीर्वाद दिले की तुम्ही उभे राहा, तुम्ही जिल्हा परिषदला जाऊ शकता, ते गाठू शकता. आता नानाच्या साक्षीने बोलतो, नाना पण पाठीमागे बसले आहेत. आपल्या या भागाचे म्हणजे देवळाली मतदारसंघाचे एक झुंजार अशा प्रकारचे, ज्यांनी या आळंदी धरणाला या ठिकाणी तांब्याभर पाणी सुद्धा मी नगरला देणार नाही अशी जी काही प्रतिज्ञा केली आणि ती खरी करून दाखवली, त्यात येणार आहे. आज आपण त्या धरणाच्या खरं समृद्ध झालो आहोत त्या धरणामुळे. कदाचित काही वेळेस माणूस विसर, मालक नेहमी आंधळा असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मालक आंधळा असतो आणि पुढे जाऊन सांगतो, जेव्हा लक्ष्मी जवळ येते ना तेव्हा डोळे झाकले जातात. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. वरती झेंडा होता, मंदिरावरती माझी निवड झालेली आहे. तो सुद्धा अवतार शंभू राजाचा आहे. यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चित तुला या ठिकाणी मी आशीर्वाद देतो. तुझं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, यशाचं आणि प्रगतीचं जावं. ज्या पद्धतीनं तू या महादेवपूर नगरीची सेवा केली, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या असंख्य जनतेची सेवा करण्याची फळ तुला परमेश्वर महादेव निश्चित देईल. हीच या ठिकाणी तुला शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, दरवर्षी जो जीवनोद्धार आपण वर्धापन दिन ठेवतात, त्या पद्धतीने सगळेजण हजर राहतात. सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आज महाराजांनी खरंच जे प्रवचन म्हणा, जे कीर्तन केलंय, त्या कीर्तनामध्ये खरंच देव हा एक कसा करायचा आहे याबद्दल त्यांनी जे त्यांच्या वाणीतून गोड असे शब्द दिले, त्याबद्दल मी महाराजांचं सगळ्यांच्या वतीने आणि सांगोले कुटुंबाच्या वतीने आभार मानतो. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादेवपूर माजी लोकनियुक्त सरपंच विलासराजे दत्तू सानकोरे, हिरामन माधू सानकोरे, बबन माधू सानकोरे, शांताराम माधू सानकोरे, रामदास माधू सानकोरे, भास्कर दत्तू सानकोरे, संदीप दत्तू सानकोरे यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत महादेवपूर माजी लोकनियुक्त सरपंच विलासराजे सानकोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज की एकच ध्यान. माझा काही काळ म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंब म्हणजे गरीबच कुटुंब, या गरीब कुटुंबातून जन्म घेऊन ज्या वेळेस काही काळ आम्ही काम करून आमच्या स्वतःच्या बंगल्याची सुरुवात केली, तर त्यावेळेस माझा मानस होता की माझा बंगला नंतर व्हावा, त्याच्या अगोदर नाना भोलेनाथांचं मंदिर व्हावा. अशा अनुषंगाने मी भोलेनाथांच्या मंदिराची पहिली कुलडी मारली आणि 2011 साली आमच्या भोलेनाथांच्या कृपा आशीर्वादाने भोलेनाथांचं मंदिर आणि बंगल्याचं काम झालं. तोपर्यंत एकदम गरीब परिस्थितीमध्ये आम्ही राहिलो आणि ज्या दिवसापासून भोलेनाथांची कृपा झाली, माझे सगळे वडील ते 5 भाऊ, आमचे 4 चुलते, आमचे वडील आणि माझ्या सगळ्या चुलत्या, आमचे 11 भाऊ 9 बहिणी म्हणजे आमचं कुटुंब. आणि ह्या सगळ्यांच्या बायका म्हणजे मला सख्खे चुलत भाऊ पण त्यांना म्हणूशी वाटणार नाही, आमचे सख्खे भाऊ, असे जीवाभावाचा हा परिवार. आणि ह्या संपूर्ण परिवाराच्या आणि माझ्या भाऊबंद असतील, गावकरी असतील आणि पंचक्रोशीतील सगळ्या नातेवाईकांच्या कृपेने
प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला सर्व लोक हातभार लावतात. कोणी जेवण घेतं, कोणी काय करतं, म्हणजे सगळ्या चुलत्या काकांना मिळून आम्ही सर्वजण हा कार्यक्रम करत असतो. आज भोलेनाथांच्या कृपेने आज हे 14वं वर्ष उगवलं आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने आज एक सुंदर कार्य आज तडीस गेलं. त्यामुळे मी भोलेनाथांचे प्रथमतः आभार मानतो. आणि कृष्णा महाराज, खऱ्या अर्थानं तुमचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. जशा पद्धतीने तुमची मी स्तुती ऐकली, म्हणजे मला प्रत्येक जण सांगायचं का कृष्णा महाराज कमानकर एक पॉझिटिव्ह एनर्जीची व्यक्ती आहे. आणि तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये प्रत्येक वेळेला जो शब्द सांगितला आणि खरंच तो शब्द वाखाणण्याजोगा आहे. ज्या व्यक्तीला ज्याचा आदर्श, ज्या माणसाच्या समोर आदर्श असतो, आता जसं तुम्ही विचारलं का तुमचा आदर्श काय, तर माझं कोणतंही ब्रीद वाक्य जर बघितलं तर जय भोले जय शिवराय. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांना आदर्श मानतो आणि त्यांच्या आदर्शानुसार मी जीवन जगण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न करत असतो. म्हणजे छत्रपती शिवरायांचा एकदा जर इतिहास बघितला आणि एकदा जर त्यांची जर मनोवृत्ती जर बघितली तर अवघ्या 53 वर्ष फक्त महाराज जगले आणि शेकडो वर्ष झाले तरी महाराजांची कीर्ती आपण सगळे विसरू शकत नाही. आणि इथून पुढेही पण चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराज आपल्या आठवणीत राहतील. आपण तितके श्रेष्ठ कधी होऊ शकत नाही, पण महाराजांच्या नाकातल्या घाणी इतके छोटे तरी आपण तेवढे होऊ शकतो. आणि महाराजांचे पाईक बनून आपण ह्या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच मला लोकांनी एकदा संधी दिली, मी जनतेतून सरपंच झालो आणि जनतेतून सरपंच झाल्यानंतर 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेले, 2.25 वर्ष मला काम करायला मिळालं. आमचे वडील पण कोरोनामध्ये वारले. हे सगळे आघात पचून मी माझ्या अवघ्या 2.25 वर्षाच्या काळात माझ्या महादेवपूरला 2.25 लाख रुपये उत्पन्न होतं आणि या 2.25 लाख रुपये उत्पन्नाच्या गावाला मी 15 कोटी रुपयाच्या आसपास निधी उपलब्ध केला. त्यावेळेस म्हणजे सगळ्यांची साथ मला लागली. योगेश बापू पण होते, सगळ्यांची साथ मला लाभून आज आम्ही एका सुंदर असं कार्यालय गावासाठी उभं केलं. एक आदर्श स्मार्ट ग्राम महादेवपूर हे घडलं का भगवान भोलेनाथांच्या कृपेने मला जितके साक्षात्कार झाले, ज्या गोष्टी झाल्या, म्हणूनच मी चांगलं कार्य गावासाठी करू शकलो. आणि इथून पुढच्या आयुष्यभरामध्ये मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो का आपण चांगले काम, चांगलं कर्म, चांगलं कर्तव्यच करत राहणार. कारण आमचे वडील स्वर्गवासी दत्तू महादू सांडकोरे यांनी ज्या वेळेस मी सरपंच व्हायला उभा राहिलो त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला एकच शब्द सांगितला होता, तो आयुष्यभर मरेपर्यंत माझ्या लक्षात राहील, दादा तू इलेक्शन लढ, गावचा सरपंच होय, पण कोणाचं वाईट करू नको. या कार्यक्रमास महादेवपूर, मुंगसरे, दुगाव, दरी, मातुरी, यशवंतनगर, जलालपूर, चांसी, गिरणारे, वाडगाव, गंगापूर, वरवंडी, मखमालाबाद, साडगाव, नाईकवाडी, घोडेगाव, ओझरखेड, लाडची, देवरगाव आणि सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पंचक्रोशीतील नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.